स्वाती लोखंडे ढोके, IBN लोकमतचा विशेष कार्यक्रम मुंबई कुणाची या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत। खरं तर हा कार्यक्रम म्हणजे मुंबई कुणाची आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मुंबई माझी असं सगळेजण प्रत्येकजण म्हणत असतात, पण माझी म्हणताना जो सार्थ अभिमान असतो त्याच्यात सार्थ कर्तृत्व पण आहे का? म्हणजेच काय तर त्या नगरसेवकांचं कर्तृत्व किती आहे, गेल्या 5 वर्षात त्यांनी काय काय केलंय, नगरसेवकांच्या कामाचा लेखाजोखा आहे हे सगळे आपल्या बरोबर आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत आपल्या बरोबर, त्यांच्याकडे संवाद साधणार आहोत, आपण बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की खरंच त्यांनी कामं केली आहेत का। पण त्याआधी तुम्हाला सांगायचं आहे की या बोरिवली पश्चिम मध्ये जे आता मी आली आहे या इथे खूप साऱ्या समस्या आहेत। सगळ्यात मोठी समस्या म्हणजे स्टेशन परिसरातलं ट्रॅफिक आणि त्याचबरोबर या पूर्ण जागेला फेरीवाल्यांनी घातलेला विळखा। दुसरी मोठी समस्या अनेक ठिकाणी पाणी येत नाही, जिथे पाणी येतं तिथे दूषित पाणी येतं। या 2 मोठ्या समस्यांसह अनेक समस्यांवर आपण बोलणार आहोत। सगळ्याच पक्षाचे लोक आहेत आपल्याबरोबर मोहन मिडबावकर आहेत, बीजेपीचे जे नगरसेवक आहेत आणि बेस्ट समितीचे चेअरमन आहेत, आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत सिंग, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आपल्याबरोबर संध्या दोशी आहेत, ज्या आधी तर खरं तर NCPत होत्या पण आता मात्र शिवसेनेत गेल्या आहेत, त्यामुळे त्या शिवसेना रिप्रेझेंट करणार आहेत। शिवा शेट्टी आपल्या बरोबर आहेत, कॉर्पोरेटर आहेत, त्यांच्याकडे आपण बोलणार आहोत। जिल्हाध्यक्ष अशोक सुत्राळे आहेत आणि मनसेचे हे लोक आपल्याला जोडले गेले, त्या सगळ्यांशी संवाद साधून जाणून घेणार आहोत की नेमक्या समस्या काय आहेत। खरं तर समस्यांचा पाढा वाचण्याआधी तुम्हाला सांगायचं आहे की बीजेपीचं इथे प्राबल्य आहे, बीजेपीचे नगरसेवक आहेत, त्यामुळे थेट आधी आपण मोहन मिडबावकरांकडे जाऊया की गेल्या 5 वर्षात तुम्ही खरंच काही केलंय का, खूप कामं केली की लोकांना काही बोलायला राहणार नाही असं आहे? नमस्कार, मी पहिल्यांदा IBN लोकमतला धन्यवाद देतो, कारण अख्ख्या मुंबईमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि नगरसेवक आणि जनता नगरसेवकांनी काय केलं हे मांडायची संधी आणि नगरसेवकांनी काय केलं नाही केलं किंवा जनतेच्या मनामध्ये काय आहे हे लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली, म्हणून IBNला धन्यवाद। संधीचं तुम्ही सोनं करता आता? निश्चितपणे, म्हणून मी माझा दुसरा कार्यक्रम टाकून आज या ठिकाणी आलो। आपण मला काल सांगितलं की नाही काही करून आपण या। मला सांगा गेल्या 5 वर्षात तुम्ही अशी कोणती कामं केली जी तुम्ही अगदी छाती ठोकपणे सांगू शकता की मी ही कामं केली आणि पुन्हा एकदा या बळावर माझ्या लोकांना मतं द्या तुम्ही? असं आहे, मी माझा बाजूचा वॉर्ड आहे, बाजूच्या वॉर्डामध्ये जर आपण बघितलं तर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, म्हणजे माझ्या वॉर्डामध्ये आता जे 3-4 रस्ते आहेत हे शेवटचे रस्ते आहेत, ह्याच्यानंतर माझ्या वॉर्डामध्ये मोठा कुठलाही रस्ता करायचा शिल्लक नाही। पाण्याची समस्या मी पूर्वीच्या वॉर्डात होतो तिकडे आणि आता ज्या ठिकाणी 2 वेळा माझं प्रतिनिधित्व मी करतो आहे त्या ठिकाणी सुद्धा पाण्याची अशी समस्या नाही। ज्या वेळेला पाणी कपात होती त्यावेळेची समस्या असताना सुद्धा मी जातीने लक्ष दिलं, सुरेजची समस्या सुद्धा त्या ठिकाणी नाही, गढूळ पाण्याची समस्या काही ठिकाणी जरूर आहे, परंतु त्याच्यावरती सातत्याने अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करून ती समस्या कशी सोडवली जाईल हे बघत होतो। एक का होईना की खरं बोलले की दूषित पाण्याची समस्या आहे, पण यांनी जे काही वाचून दाखवला आता जो पाढा त्यांच्या कामाचा, तो खरंच इतकी सगळी कामं झाली आहेत का? नाही, आता तुम्ही बघा ते पाण्याची समस्या तर आहेत, आज पण तशीच आहे। 5 वर्षात काही ते पाणीमध्ये काही सुधार आलेला नाही। त्यापेक्षा तुम्ही गटर पहा, जे ड्रेनेज आहे ड्रेनेजचं बी काम या लोकांनी काही केलं नाहीये आणि ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहे, ड्रेनेजचे स्कॅम पण आहे इकडे पण, आणि रस्त्यावर जे सांगतात की रस्ते कुठलेही राहिले नाही, रस्त्यामध्ये गड्डे जास्त आहे। सध्या आपण दूषित पाण्यावर चर्चा करतोय, त्यामुळे थेट आपण मनसेकडे जाऊया की दूषित पाण्याची समस्या इथे किती मोठ्या प्रमाणात लोकांना भेडसावते? आता मिडबावकर साहेबांनी सांगितलं या ठिकाणी बेस्ट समितीचे आहेत ते अध्यक्ष, पण ते प्रभाग क्रमांक 16चे नगरसेवक आहेत, आम्ही प्रभाग क्रमांक 9 मध्ये राहतो। तुम्ही सांगा एक मिनिट, ज्या प्रभागामध्ये ते राहतात त्या प्रभागाचे जे बस स्टॉपचे शेड आहेत बेस्ट समिती आहे। आपण दूषित पाण्याच्या समस्येवर बोलणार आहोत, आपण बाकी सगळे मुद्दे नक्की घेऊ पुढे ओघाने, पण आता मात्र आपण दूषित पाण्याबद्दल बोलतोय। पहिल्यांदा धन्यवाद देते IBN लोकमतला, मुंबई कोणाची विचारले मुंबई मराठी माणसाचीच राहणार। दुसरी गोष्ट अशी की मोहन मिडबावकरजी जे बोलतायत तर 16 नंबर वॉर्डमध्ये जसं महिला वॉर्ड झाल्याप्रमाणे आम्ही काम करतोय, तर पहिल्यांदा दूषित पाणी तुम्ही विचारताय तर शिंपोली पासून शिवाजीनगर पासून ते दुर्गाधाम पासून लोकांना पाणीच मिळत नाहीये। 4 कोप गोराई सगळं देते, तिथे 30% पाणी अवेलेबल आहे, 70% पाणी गायब आहे। तर दूषित पाणी येणं, जर पाणीच मिळत नाही तर दूषित पाणी तरी कुठून देणार? आणि दूषित पाणी जर म्हणाल तर गोराईच्या काही वस्त्यांमध्ये
जो पलीकडचा भाग आहे आणि बेस्ट कॉलनी त्याच्यामध्ये दूषित पाणी येत आहे, जिथे मध्ये 20 मिनिटं पाणी लोकांना वाया घालवावं लागतं आणि मग पिण्याचं पाणी मिळतं. तर या पद्धतीने जर नगरसेवकांना वाटतं की खोटे जे पुरावे आता ते सादर करतील, आपल्याकडे माझ्याकडे काही स्थानिक लोकही आहेत जे तुम्हाला वेळ पडल्यावर मी पुरावे देईन. आपण थेट नगरसेवकांकडे जाऊया. शिवा शेट्टी आहेत नगरसेवक आपल्याबरोबर, त्यांच्याकडे जाणून घेऊया. दूषित पाण्याची समस्या तुमच्याही वाढत असेलच, पण मग यासाठी तुम्ही काय केलं का गेल्या 5 वर्षात? RSC 50 मध्ये कमीत कमी प्रत्येक म्हणजे गली गली त्यानं दूषित पाणी देतो, पण आम्ही पाठपुरावा करून जे 6 इंचाचं लाईन आम्ही 6 ठिकाणी RSC 40 RSC 32 तिकडे आम्ही पाणीचा लाईन पुन्हा बदलून दिलं. पण तरी पण महानगरपालिकेचे जे अधिकारी मोठे अधिकारी असतात ते आम्हाला दाद देत नाही, कारण आम्ही सत्तावर नाही. आम्ही एवढं पूर्ण गोराईचं आम्ही पाईपलाईन बदलण्याचा मागणी केली, कारण की आज लोकसंख्या वाढलेली आहे आणि जे तुम्ही पाईपलाईन टाकलेले 25 वर्ष अगोदर, आणि गोराई म्हणजे आज गडूल खाडीला लागून असते खार पाणीचं, म्हणून पूर्ण पाईपलाईन सडलेल्या अवस्थेत आहे. शिवानंद शेट्टींचं असं म्हणणं आहे की त्यांनी आतापर्यंत त्यांच्या वॉर्डात खूप सारी कामं केली, पण मला सांगा की दूषित पाण्यामागचं जे मुख्य कारण आहे ते जुन्या पाईपलाईन, म्हणजे साधारणतः 1984-85 साली या पाईपलाईन सगळ्या टाकण्यात आल्या होत्या. या कायमच्या बदलण्यासंदर्भात तुम्ही काही प्रस्ताव आणला होता का, काही शिफारस केली होती का, तुमच्या परीने काही प्रयत्न केले होते का? आता कालच्या दिवस सांगतो, काल AMC मुखर्जी साहेबांकडेच आम्ही बसलो होतो आणि माझा 12 इंचाचा लाईन जे पास करण्यासाठी आता या बजेटमध्ये प्रोव्हिजन येणार, जे 24चं ते स्टँडिंग कमिटीमध्ये माझा मोठा प्रस्ताव पाण्याच्या लाईनच्या बदलण्याचा प्रस्ताव येणार आहे. आता सगळं म्हणजे 5 वर्ष संपता नाही, कारण की आता तुम्हीच विचार करा की आम्ही तर जेव्हा मी 2012 पासून पाठपुरावा करतो, तर तुम्हीच विचार करा आम्ही सत्तेवर नाही म्हणून आमचं काम लवकर होत नाही. अच्छा, असं म्हणणं आहे. म्हणजे सत्तेवर असताना चांगली कामं होतात का? जर पाण्याचा प्रश्न असं सुटायचा असेल तर सत्तेवर असणं गरजेचं आहे असं? बिलकुल नाही. नगरसेवकांच्या बाबतीत असं आहे की जो नगरसेवक कार्यक्षम आहे त्याला सत्तेवर असला नसला तरी तो आपल्या वॉर्डात काम करू शकतो. सत्तेवर असलं पाहिजे म्हणूनच काम होईल ह्याच्याशी मी सहमत नाही, कारण अनेक अपक्ष निवडून आलेल्या नगरसेवकांनी सुद्धा सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर त्यांच्या वॉर्डामध्ये अतिशय चांगलं काम केलं. बरं, आपण हाच प्रश्न संध्या दोशींकडनं घेऊया. संध्या दोशी आता एनसीपीतनं शिवसेनेत गेल्यात. कदाचित हे कारण असू शकेल की एनसीपीत असताना त्यांना काम करायला मिळत नव्हतं, काम होत नव्हती, म्हणून तुम्ही शिवसेनेत गेलात? सॉरी, हे सेंटेन्स आपण जे बोलले ते चुकीचं आहे. नाही, हे माझं नाहीये, शिवानंद शेट्टी असं म्हणाले. नाही सॉरी, 10 वर्षापासून 2007 पासून मी कॉर्पोरेटर म्हणून वॉर्ड नंबर 17 मध्ये काम करते. गोराई चारकोप माझा संपूर्ण वॉर्ड आहे. 75,000 वोटर्सचा वॉर्ड माझा होता. सर्वात मुंबईमध्ये मोठा वॉर्ड होता तो वॉर्ड नंबर 17 होता, आणि त्या वॉर्डातून कामं करताना मी जवळजवळ 1800 कोटीची कामं आपल्या वॉर्डामध्ये केली. म्हणजे कुठे सत्ता आडवी आली नाही, बीजेपी सेना असं मध्ये. पण आता मी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचं एकच कारण आहे, माझ्या पुढच्या 5 वर्षाचे जे फ्युचर आहे माझं ते सत्तेमध्ये असेल तर मी अजून चांगल्या पद्धतीने काम करू शकते, या उद्देशाने मी सेनेमध्ये प्रवेश केलेला. खरं बोलल्या. खरं तर संध्या दोशीकडनं भविष्य बघायचं, पुढे नुसतं नगरसेवक म्हणून निवडून यायचं, याच्यापेक्षा सत्तेचा जर वाटा असेल तर बरंच काही करता येतं. याच्यात कितपत तथ्य आहे? जर सत्ता असेल तरच कामं होतात. मग ती अगदी दूषित पाण्यासंदर्भातली असू दे, पाणी मिळण्यासंदर्भातली असू दे, कमी दाबाची जी पाईपलाईन आहे ती बदलण्यासंदर्भातली असू दे. हे संध्या दोशी पहिला आमच्या NCP मध्ये होतो. मी 18 वॉर्डमधून आता इच्छुक आहे उमेदवार म्हणून. पाण्याचा जे प्रश्न त्यांनी विचारलं, पण चारकोप मध्ये जबरदस्त पाण्याचा अजून पण प्रॉब्लेम चालू आहे. लोक भारून पाणी भरतात आहे. रस्त्याचं काम अर्धवट सोडलंय. त्यांना जेव्हा गरज लागेल त्या टायमाला ते रस्त्याचं काम करतात, बाकी ते करत नाही. गरज लागेल म्हणजे काय? त्यांना असं वाटत असेल की आताच करायचं, नाही तर 1-1 वर्ष रखडला तो पाण्याचं काम. म्हणजे काय छुपा अजेंडा काय आहे? छुपा अजेंडा काय की अचानकपणे अशी मधीच कामं काढायची असं त्यांचं म्हणणं आहे, सवलतीप्रमाणे? आज काय म्हणजे सत्तेमध्ये आम्ही बघितलेलं आहे, आपलं सेना आणि भाजप जे सत्तेवर असल्यानंतर 4.5 वर्ष काही काम करत नाही, पण शेवटच्या 3 महिन्यानंतर ह्यांचे सगळे रस्त्याचे ओपनिंग, पाण्याचा प्रॉब्लेम कसा तुम्हाला सांगतो. साधं माझ्या वॉर्डमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम असा आहे की 4 वर्ष पाणी असते आणि बाकी शेवटच्या 3 महिन्यानंतर हे लोक पाण्याचा फ्लो कमी करतात. कमी केल्यानंतर मग आम्ही उठाव करायचा, मोर्चा करायचा, आणि मग गेल्यानंतर यांची आपले झेंडे खाली दाखवणार लोकांना की आम्ही मोर्चा घेऊन गेलो म्हणून पाणी चालू झालं. हे आता हे बनवबंदीचे प्रश्न चालले आहेत वॉर्डमध्ये, आणि हे तुम्हाला आम्ही वारंवार 15 वर्षापासून बघतोय की शेवटच्या 3 महिन्यामध्येच ह्यांचं सगळं चालू होते. अत्यंत गंभीर असे आरोप लावण्यात आलेले आहेत की इलेक्शनचा पिरियड जसा जवळ येतो तसा पाण्याचा दाब अचानकपणे कमी होतो, आणि मग बीजेपी का सेना दोन्ही सत्तेतल्या पक्षाला असं दाखवता येतं की हो, ही जी कामं केली ती आम्ही केली. यात कितपत सत्यता आहे? कारण आजपर्यंत त्यांना असं वाटत असेल, पण असं काही नाहीये. जो सत्तेवर असतो तो त्याचे काम टिकवण्यासाठी कामं करतच असतो. अच्छा, म्हणजे तो त्याचीच कामं करतो? नाही, त्याची कामं म्हणजे कामं ही पब्लिकची करण्यासाठी तो सत्तेवर आहे ना,
आणि त्यासाठी तो ते सत्ता टिकवण्यासाठी तो काम करतच राहणार. हे असं थोडी आहे की ह्यांच्या म्हणण्यात हेच म्हणायचं की बाकीचे निवडून आले ते कामं करतात, अर्थ असं होतो ना. आता माझ्या वॉर्डमध्ये मी बघितलं की ज्या ठिकाणी बीजेपीचे वोटर्स आहेत त्या ठिकाणी पाणी फुल आहे, पण ज्या ठिकाणी वोट नाहीयेत त्या ठिकाणी हे लोक भरपूर त्रास द्यायला लागतात. आणि त्रास दिल्यानंतर आमचे कुठलेही बरं लोक आमचे मग आम्ही काय करायचं. गंभीर आरोप लावले. तुम्ही काहीतरी म्हणत होतात. आम्ही पण यांच्या मताची सहमत आहोत. जिथे बीजेपीची सत्ता म्हणजे नाही आहे जो तिकडचा एरिया तिथे ते लोक हा प्रकार करतात. आणि आताच परवाच्या दिवशी आम्ही 15 नंबरच्या ह्याच्यामध्ये पण हे कबूल केलेलं आहे तसं. बरोबर. अच्छा, तुम्हाला पण हे जाणवतं की जिकडे बीजेपीचे लोक आहेत किंवा सेनेचे लोक आहेत तिकडे पाणी येतं आणि तुम्हाला पाणी येत नाही? पाणी कचऱ्याची सोय होत नाही. कचऱ्या कुंडीचा पण तोच प्रकार आहे. सगळीकडे हेच प्रकार करून ठेवलेले आहेत. रस्त्यात तुम्ही रस्ते बघा, पाणी बघा, कचरा बघा, प्रत्येक ठिकाणी तसंच करून ठेवलेलं आहे. प्रभाग क्रमांक 18चा मी शाखाध्यक्ष विश्वास मोरे. गेले 10 वर्ष नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत. ते आता बोलतात आमच्याकडे सत्ता नाही म्हणून मला काम करायला बरं पडेल. बरोबर आहे. मग जर आम्हाला प्रत्येक वेळेला वार्डमध्ये जाऊन BMC मध्ये कंप्लेंट द्यावी लागते की बाबा इथे पाणी येत नाही, आम्ही टँकर पुरवतो, आमच्याकडे पुरावे आहेत, पत्र आहेत आमच्याकडे सगळे, आणि आम्ही ते घेऊन आहेत. इतके वर्ष 10 वर्ष झाले असताना काम होत नाहीत. आता पुढे 5 वर्ष जाऊन काय काम करणार हे लोकांनी ठरवायचं त्याच्यावरती. जर आता सत्तेसाठी जर तुम्ही दुसऱ्या पक्षात जात असाल आणि तिथे जाऊन तर 5 वर्ष काम करणार. बरेचसे आज चारकोपमध्ये BMC मध्ये असेल, आता साईदाम झोपडपट्टीला तोडायला आम्ही लेटर टाकले, आमच्यावरती केसेस पडलेले आहेत. पाण्याच्या समस्या आहेत. हे कोण करते? नगरसेवक, स्थानिक नगरसेवक आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे. तिथे तोडलं पाहिजे त्यांना उभं राहून. ते अभय देतात म्हणून ते उभे राहतात. 3-3 माळे जर उभे राहत असतील, स्थानिक लोकांना जर सर्वसामान्य ना जर जिथे जिथे तीर्थक्षेत्र जैन मंदिर आहेत मतदानाचं जर वोटिंगचं जर हे करत असेल, राजकारण करत असेल तर ते चुकीचं आहे. ज्या ठिकाणी जैन मंदिर आहे तिथे 4-4 माळे उभे राहिलेत. आम्ही कंप्लेंट केलं, आमच्यावर केसेस टाकलेले आहेत. तिथे दबाव आणून ते काम स्टॉप करतात आणि ते बाकीचा सगळा कारभार चालू असतो. यांच्या या प्रश्नाला उत्तर घ्यायचंय सेना बीजेपी कडनं, दोन्हीपैकी कोणाकडनं तरी आपण उत्तर नक्की घेणार आहोत. पण आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर परत चर्चा सुरूच राहील. पाहत रहा IBN लोकमत. मंदिरांना परवानगी मिळते पण घरांना मात्र परवानगी मिळत नाही, हे असा मनसेने आरोप केलाय. आणि हे होते बीजेपी सत्तेत असताना. त्यामुळे आपण या प्रश्नाचं उत्तर आधी दोषींकडनं घेऊया, ज्या नगरसेविका आहेत बीना दोषी त्यांच्याकडनं जाणून घेऊया. की तो असं म्हटलं जातं की नगरसेवकांच्या कृपेनं मंदिर उभी राहतात पण घरांना मात्र कोणी विचारत नाहीये. असं आहे मॅडम की जर ते पात्रता होते आणि पात्रता असते तेव्हा महानगरपालिका किंवा जनप्रतिनिधी ते सगळ्यांना पूर्णपणे सहकार्य करतात. पण जर ते इलिगल असताना त्यांना आपण सहकार्य करू शकत नाही. म्हणजे मंदिर पात्र होतात पण घर पात्र होत नाही असं म्हणणं आहे का काही? मंदिर नाही, तुमची गोष्ट एकदम बरोबर आहे. मंदिर पात्रता आणि घर पात्रता नाही का ते तुमची बरोबर आहे. प्रश्न एकदम बरोबर तुम्ही विचारलं. मंदिरचं काम असं आहे की मंदिर जेव्हा कोणीही महात्माने हे केलं आणि त्यांच्या बरोबर नियमित महानगरपालिका असताना ते महानगरपालिकाकडून ते पूर्ण त्यांच्या जबाबदारी घेऊनच मंदिर बनवतात. असं मंदिर बनत नाही. बरं, जो मनसेने आरोप लावला त्याच्यात काही सत्यता आहे का? आपण तर राम मंदिर का होत नाही? गव्हर्नमेंट बीजेपी सरकार आले त्यावेळी डिक्लेअर केले सत्ता आल्याबरोबर राम मंदिर बांधू. अजून 2 वर्ष झाले राम मंदिर का झालं नाही? सूत्रांकडनं जाणून घेऊया. आपण पाहतोय इथे एकच घोषणाबाजी सुरू झालेली आहे पण मूळ प्रश्नाचं उत्तर घेणं अजूनही बाकी आहे. मूळ प्रश्न होता, मनसेनं असं म्हटलं होतं की मंदिरांना परवानगी मिळते 4-4 मजल्याच्या जैन मंदिरांना, पण घरांबाबत मात्र इथले कॉर्पोरेटर्स किंवा जे काही सत्तेतले लोक आहेत कुणीही त्याच्याबाबत फारसं काम करण्यास उत्सुक नाही आहेत. तुमचंही तेच म्हणणं आहे का? मला प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी पहिला एक प्रश्न होता की दूषित पाण्याचा, आणि पाण्याचा प्रश्न नाही, सत्ताधारी पक्षांनी या बोरिवलीचं वातावरण दूषित केलेलं आहे. ज्यावेळी चांगला अधिकारी वॉर्ड मध्ये येतो, गांधी सारखा वॉर्ड ऑफिसर, त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे
सगळ्यांनी एकत्र येऊन सांगितलं आम्हाला गांधी पाहिजे, तेव्हा बीजेपीने सांगितलं आम्हाला नको, म्हणजे त्यांना चांगला अधिकारी नको, जिथे अनधिकृत बांधकाम करता येईल असा अधिकारी त्यांना पाहिजे. आणि म्हणून ही अडचण आहे की सत्तेवर असताना फायदा घ्यायचा, चांगल्या अधिकाऱ्यांना बाजूला करायचं. याच्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे सगळ्यांनी गांधी आम्हाला पाहिजे ते सांगितलं होतं आणि म्हणून त्यांना जास्त दुःख आहे. गंभीर आरोप लावलाय की जर आपली कामं होत नसतील तर बीजेपी आलेले अधिकारी खरं तर बदलतं, यात किती सत्यता आहे तुमच्या आरोप? नाही, असं आहे की आता जे सूत्रांनी सांगितलं की चांगला अधिकारी आहे, अधिकारी चांगला आहे ह्याच्याबद्दल आमचं दुमत नाही, अधिकारी नॉन करप्ट आहे ह्याच्याबद्दल दुमत नाही. आमचा प्रश्न आहे तो कार्यक्षमतेचा. आता इथे लोकांना तुम्हीच सांगितलं फेरीवाल्यांची समस्या आहेत, आणखीन काही समस्या आहेत, दूषित पाण्याची समस्या आहे. ह्याला जबाबदार कोण आहे? प्रशासन जबाबदार आहे. नगरसेवक प्रयत्न करतो सगळ्या पार्टीचे, परंतु प्रशासनाकडून जेवढा प्रयत्न व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. तुमची सावध भूमिका आहे असं नाही वाटत का की प्रत्येक गोष्ट प्रशासनावर टाकायची? नाही, सावध भूमिका काय, मी माझ्याकडे आता ऐका तुम्ही त्यांचा वचक नाही राहिलेला अधिकाऱ्यांवरती, वरती पण शासन, केंद्रामध्ये, राज्यात आणि महानगरपालिका यांची सत्ता आहे, मग तरी यांचे अधिकारी ऐकत नाही. तर यांनी खुर्च्या खाली कराव्या तिथून, यांची लायकी नाही काम करायचं. जर असं आहे, माझी एक विनंती आहे, हा कार्यक्रम विकासाच्या बाबतीत, नागरी समस्याच्या बाबतीमध्ये आहे, तेव्हा घोषणाबाजी सुद्धा करू नका आणि नागरी विकासाची कामं किंवा महापालिकेशी संबंधित कामं सोडून दुसरे विषय आणू नका, नाहीतर काय हा वेळ आपला 1 तासाचा असाच निघून जाईल. माझ्याकडे बिअर बार बंद केले, या लोकांनी चालू केले नाचायला. आता बदला साहेबांनी बिअर बार जे बंद केले होते ते वर गेल्यावरती या लोकांनी लगेच मंजुरी दिली त्याला, म्हणजे पुन्हा एकदा विनंती आहे, हे सगळे दल बदलू लोक आहेत. आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत. एका पक्ष जरा थांबा ना, एक माणूस, एक नगरसेवक, एक जनप्रतिनिधी किंवा एक पदाधिकारी बोलताना दुसऱ्याने इंटरफेअर करू नका. तुम्ही बोलताना आम्ही इंटरफेअर करत नाही. माझ्याकडे हे गांधींची एवढी सांगतात, ही माझ्याकडे पत्र आहेत पाहिजे, मी कॉपी देतो. अनऑथराईजची पत्र, रिमाइंडर काढले, 3 रिमाइंडर काढले, त्याच्यावरती कुठलीही कारवाई केली नाही. ही पत्र आहेत माझ्याकडे एक फाईल आहे. दुसरा जो आपण एक मुद्दा काढला, राष्ट्रवादीच्या लोकांनी, मनसेच्या लोकांनी सांगितलं की जिथे बीजेपी शिवसेनेचे लोक आहेत तिकडे पाणी सोडतात. पहिली गोष्ट आहे की पाण्याची जी सिस्टीम आहे ही सिस्टीम समजून घेतली पाहिजे. त्या बाबतीत ह्या लोकांचं अज्ञान आहे. माझ्या बिल्डिंगला वेगळा खॉक नसतो. जर आपण इथे गेला डॉन बॉस्कोकडे एक नळ खोललात तर चारकोप आणि गोऱ्याला पाणी पुरवठा होतो. त्यामुळे एक सत्ताधारी पक्षाने केवळ आपल्याकडे काम केलं असं नाही. दुसऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी सांगितलं शेवटचे 3 महिने काम करतात. माझी पत्नी एकदा निवडून आली, मी लगातार 3 वेळा निवडून आलो, अशी या ठिकाणी संध्या दोषी पण. जर नगरसेवकाने काम नाही केलं तर नगरसेवकाला पुन्हा पुन्हा निवडून देणार काय जनता? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे नगरसेवक केवळ 3 वर्षात काम करतात. माझ्या पक्षाबद्दल बोलायचं झालं तर माझ्या पक्षाचे लोक आहेत ते निवडून आल्यापासून 5 वर्ष काम करतो. असं नाही की 5 वर्ष. मॅडम, माजी महापौरांनी जे सांगितलं ते पूर्ण तथ्य नाहीये त्याच्यामध्ये. आज त्यांची 25 वर्ष महापालिकेमध्ये सत्ता आहे आणि सत्ता असताना यांनी दरवर्षी 30 दर निवडणुकीमध्ये 30 त्या लोक जनतेला आणि नागरिकांना 30 आश्वासन दिले आहेत. पण त्याची पूर्तता झाली नाही. बरं, तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की यांचं असं म्हणणं आहे की जे काही आता काँग्रेस एनसीपी वक्तव्य करते हे सगळं वक्तव्य हे अज्ञानापोटी आहे, तुम्हाला फारसं त्यातलं कळत नाही असं म्हणणं आहे त्यांचं. हे निवडणुका आले ना की आ गले लग जा आणि काय काम घेऊन गेलं का हम आपके है कोण, हा परिसर मध्ये काय हे नाहीये. आलं लक्षात? तुमच्या माहितीसाठी सांगतो, महानगरपालिकामध्ये भ्रष्टाचारचा अड्डा आहे. हे म्हणतात ना आमची मुंबई सुंदर मुंबई, ही आमची मुंबई नाही, ही त्यांची मुंबई आहे असं म्हणायला, नारा द्यायला हरकत नाहीये. निव्वळ 90 लाख रुपयाचा हप्ता येतो महानगरपालिकेचा, फुटपाथचा कुठे जातो, अशा अनेक समस्या आहे. पण हे आपल्या चुकाला मान्य करणार नाही. विकासाच्या नावावरती आपले खिसे भरण्याचं काम आहे यांचं. काँग्रेसने केलेले वक्तव्य अज्ञानापोटी होतं असं म्हणणं आहे बीजेपीचं. काँग्रेसची जे तुम्ही आता वक्तव्य करताय, जे काही बोलताय ते तुमच्या अज्ञानापोटी आहे, तुम्हाला फारसं कळत नाही, तुम्हाला ज्ञान नाही असं. आता सत्तेवर आल्यामुळे ज्ञान त्यांनाच आलेलं आहे आणि आम्ही सर्व सुशिक्षित लोक आहोत. ऍडव्होकेट आहे मी आणि गेली 5 वर्ष रोटेशन पद्धतीमध्ये वॉर्ड जेव्हा बदली होतात, एका वॉर्डमध्ये दुसऱ्यांदा निवडून येण्याची यांची ताकद नाही आहे. आणि हे रोटेशन असतं की एका वॉर्डातून लगेच दुसऱ्या वॉर्डात उभं राहायचं, मग आधी एकाने उभं राहायचं, परत घरच्या दुसऱ्या व्यक्ती राहायचं, असंच चाललेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही जो प्रश्न काढला हॉकर्सचा आणि त्यांनी सांगितलं 90 लाख जो हप्ता मिळतो, एकही म्युन्सिपल मार्केट
या बोरिवलीमध्ये वेस्टमध्ये गेल्या 30 वर्षात झाली नाही एवढी वस्ती झाली, एवढ्या बिल्डिंग झाल्या, आता लोक रस्त्यावरच बसणार कारण यांनी एकही महानगरपालिका मंडळी बांधलेली नाही नवीन. यांच्या म्हणण्यात तथ्य आहे कारण मार्केटचे जे प्लॉट आहेत त्याच्यावर आता खरं तर डम्पिंग ग्राउंड झाल्यासारखं आहे, कचरा टाकला जातो पण त्याचा फारसा वापर केला जात नाहीये. त्यामुळे बीजेपीचं जे म्हणणं आहे की सेनेकडनं जे म्हटलं जात आहे की जी कामं आहेत ती केली जातात, गेल्या 5 वर्षात बरीच कामं केली, मग याच्यामध्ये मार्केटचा विकास का केला नाही? आपण नगरसेवक म्हणून तुमच्याकडे एका वॉर्डापुरतं बोलू नको या, कारण तुम्ही स्वतः बेस्टचे चेअरमन आहात, तुमच्या कामाचा मोठा व्याप आहे, तुम्ही समजू शकता की एक साधं काम आहे मार्केट डेव्हलप करायचं, मार्केटची लँड डेव्हलप करायची, तेही होऊ शकत नाही. असं आहे, आता सुत्राळेजींनी सांगितलं ते बोरली मार्केट बद्दल बोललेत. बोरली मार्केट डेव्हलप का होत नाही त्यांनाही माहिती आहे. त्या ठिकाणी खूप वादविवाद आहेत, एकत्र कोणी येत नाहीत, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी नाही आहे, इतर पक्षाचे लोक आहेत आणि त्यामुळे तिथे विकास होत नाही. बाकी मार्केट डेव्हलप केली आहेत ना, करताय महापालिका. म्हणजे सत्तेत असून पण असं इतर पक्षांचा तुम्हाला त्रास होतो आणि म्हणून काम होत नाही असं म्हणणं आहे? सुत्राले जी को मालूम नहीं है कि जो उन्होंने आक्षेप किया कि हर बार हर नया वार्ड चेंज करने का होता है नगर सेवक बीजेपी का या शिवसेना का, ऐसा कुछ नहीं है. हर बार जो कंप्यूटर में माझा प्रश्न असा होता तुम्हाला, माझा प्रश्न जो आता है कंप्यूटर में आता है वो होता है, पर उनको मालूम नहीं, ज्ञान नहीं है. इतने बड़े वकील है फिर भी कि हर बार कंप्यूटर में निकलता है और चेंज होता है रोटेशन. माझा प्रश्न असा होता की तुमची सत्ता आहे पालिकेत, तुमची सत्ता आहे राज्यात आणि असं असताना पण तुम्हाला काम करू देत नाही इतर पक्ष, हे असं म्हणणं आहे का तुमचं? हो, आम्ही जरी सत्तेवर असलो तरी सुद्धा हा लोकांचा त्रास असतोच नेहमी. काम कितीही काम केलं सत्ताधारीने कितीही काम केलं तरी हे चांदी केलं तर सोनं नाही केलं म्हणून विचारणारी लोक आहेत. आणि ह्या लोकांनी इतकी वर्ष केलं, सत्ता गाजवली, त्यांनी किती गोंधळ केले, किती हे सगळे निसरावे लागतात आता पार्टीला. पाडलेले खड्डे आज आम्हाला बुजवावे लागतात. अच्छा, 5 वर्ष लागतात आणि खड्डे बुजवायला? 5 वर्ष केलं जातं, प्रत्येक वेळेला केलं जातं. खड्डे काँग्रेसवाल्यांनी पुन्हा पब्लिक तेच पुन्हा निर्माण करतात. केंद्रात केलेले खड्डे आम्ही भारतामध्ये नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान राबवलंय आणि स्वच्छता अभियानचे 3-13 कसे वाजलेले आहेत. सकाळी उठा आणि गोराई आणि दुर्गा धामला उभा खो खो चालू असतो भर रोड वरती, सामान्य लोकांना नाक मुठीत घेऊन फिरावं लागतं. तेव्हा बीजेपी काय करतात? स्वच्छता अभियानासंदर्भात आपण बोलणारच आहोत. यापुढे या स्वच्छता अभियान जे राबवलं जातं 3-13 वाजलेत या संदर्भातली ही चर्चा अशी सुरू राहील. पण वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पहा IBN लोकमत. ब्रेक नंतर पुन्हा आपली अशी चर्चा सुरू आहे. मुद्दा होता स्वच्छ भारत अभियानाचा. स्वच्छ भारत अभियान खरं तर बीजेपी बहुल असा भाग आहे, बीजेपी नगरसेवक बहुल असा भाग आहे, त्यामुळे साहजिकच आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे अभियान मोठ्या प्रमाणावर इथं चालवलं जात असेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पण प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे जाणून घेऊया. मनसेनं खरं तर हा मुद्दा उचलला होता की स्वच्छ भारत अभियानाचे 3-13 वाजलेत. स्वच्छता भारत अभियानाचे 3-13 वाजले कारण महिला ज्या ठिकाणी महिला भगिनी राहतात बोरिवली पासून गोराईपर्यंत एकही महिला स्वच्छतागृह नाही. मनसेने आंदोलन केलं, आमच्या मनसेच्या ज्या सरचिटणीस आहेत त्यांनी स्वखर्चाने बाथरूम बांधून दिले, तरी इथल्या नगरसेवकांना काही वाटत नाही. भर रोड वरती महिला भगिनी बसतात, पुरुष बसतात, वाट लागली असते तेव्हा कुठे जाते, तेव्हा नगरसेवक कुठे जातात? आमदार खासदार, आमचे खासदार दर आमदार गायब आहेत. पोकीमॅन सारखं त्यांना शोधूया आता आमदार दावडे कुठे आहेत म्हणून. खरं तर स्वच्छ भारत मिशन फारसं म्हणजे जेव्हा अभियान लागू केलं जातं तेव्हा नुसतं रस्त्यावरचा कचरा काढणं म्हणजे स्वच्छ भारत मिशन नाही, तर याबरोबर स्वच्छतेच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणं, महिलांसाठी टॉयलेट उपलब्ध करून देणं हे गरजेचं आहे. पण ते तुमच्याकडनं केलं जात नाही, म्हणजे बीजेपीकडनं किंवा सत्ताधाऱ्यांकडनं केलं जात नाही. ह्या म्हणतात की आमदार खासदार करत नाहीत, पण हे स्वतः का तिथे पेपर्स घेऊन जात नाही? नगरसेवकांनी नाही केलं तर आमदार करतात, आमदारांनी नाही केलं तर खासदारांनी करतात, का जात नाहीत? नाही मला सांगा, बरं नगरसेवकांचं हे काम नाही का? स्वच्छतेच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचं नगरसेवकांचं काम नाही? हा नुसतं नगरसेवकचं काम नाही, हा सर्व काम आपण सर्व जनताच आहे आणि हा सगळं स्वच्छताचं काम असं आहे की आपण सगळं मिळून करायला पाहिजे. टॉयलेट बांधणं सगळे मिळून कसे बरं बांधणार?
टॉयलेट कसे बांधू शकतात? ज्या वेळेला मनसे एखादा लेटर घेऊन वॉर्ड ऑफिसरकडे बसते तेव्हा सांगितलं जातं तिकडचा नगरसेवक. आता साईधाम पासून भीमनगर पासून ते शिंपोली पासून दुर्गाधाम पासून कोणाचे हात आहे त्याच्यामध्ये? झोपड्या वाढवण्यात, सामान्य नागरिकांचं पाणी वळवून तिकडे दिलं जातं. संडास एक साधा प्रश्न आहे, नगर गटार रस्ता यांना वेळ नाहीये, यांना गार्डन बांधणं आणि नॉनलिगल कामं करणं याच्यामधून नगरसेवकांना वेळ नाही. जसं आता ह्यांनी सांगितल्याप्रमाणे की एमटी जागा असतात, त्या एमटी जागेवरती हे लोक गार्डन बांधतात आणि तिथे पैसे आकारले जातात, बरोबर आहे. आणि एखाद्या जागेवरती मॅडम एखाद्या जागेवरती जर अनऑथोराइज बांधकाम झालं तर ते पाडायला जेव्हा गांधी गेले तेव्हा गांधींना तडकाफडकी लगेच त्यांची बदली केली गेली. हाच प्रश्न तुमच्याकडनं घेऊया की सत्ता तुमची पण आहे, सेना बीजेपीची एकत्रित सत्ता आहे, असं असताना जेव्हा स्वच्छ भारत अभियान राबवलं जातं तर या अभियानांतर्गत खरंच महिलांना कुठेही प्राधान्यक्रम देताना बघायला मिळत नाहीये. स्वच्छता अभियान हा जो कार्यक्रम आहे तो आम्ही पूर्वीपासूनच या विभागात किंवा या बोरिवली विभागात राबवत आलेलो आहे. कचऱ्याची स्वच्छता पण म्हणजे रस्त्याची स्वच्छता पण म्हणतच नाही होत आपण, स्वच्छता गृहांचा खरं तर हा मुख्य प्रश्न आहे. महिलांसाठी स्वच्छता गृह, जर एखादी महिला बोरिवली स्टेशन पर्यंत येते, बरंच मोठा पट्टा आहे आणि अशा परिस्थितीत तिला एक साधं टॉयलेट नसावं, ही चुकीची गोष्ट आहे. जे मनसेवाल्यांनी जो आरोप केला, वॉर्ड नंबर 17चा आरोप केलेला आहे. गोराई चारकोप मध्ये सगळ्या भीमनगरमध्ये शौचालय बऱ्यापैकी खूप मोठ्या प्रमाणात बांधले गेलेले आहेत. ब्रिजवरचं परवाच्या संडेला शाखा प्रमुख 16 नंबरचे जे आहेत ते स्वतः त्यावेळेला भूमिपूजन करायला होते. ज्या वेळेला साईधाम झोपडपट्टीच्या इथे 2 शौचालय फिरते शौचालय उभे करण्यात आले, या मनसेच्या अधिकाऱ्यांमार्फत ते जाळण्यात आले. हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. त्यावेळेला मनसेवर आरोप आहे की ह्या लोकांनी ते मुद्दापणे जाळण्यात आले. गोराई शाखा क्रमांक 8 आताची 9 गोराई चारकोपला पेप्सी गार्डनला जेव्हा सदानंद सुर्वे नगरसेवक होते त्यावेळेला स्वच्छता गृह तिथे बांधायचं ठरवलं होतं. तिथे ज्येष्ठ नागरिक येतात सकाळचे, आणि ऐका, ज्येष्ठ नागरिक येतात त्यांना सकाळी टॉयलेटचा प्रॉब्लेम होतो. त्याचप्रमाणे महिलांचा जो प्रश्न आहे तुम्ही आता उपस्थित केला, त्या महिलांसाठी सुद्धा तिथे स्वच्छतागृह आणि टॉयलेट बांधायचा प्रकल्प हाती घेतला होता, कामाला सुरुवात केली होती, पण मनसेने त्याला विरोध केला. मनसे विरोध करते, जाळपोळ करते असं म्हणतात. अजिबात नाही, मनसे कधी जाळपोळ करत नाही. मनसे जिथे योग्य आहे तिथे ते करणार. स्वच्छतागृह बोलताय, एक मिनिट, हे सांगतात की यांना काम करून दिलं जात नाही, अख्ख्या देशाचं राजकारण बदलून ठेवलं, नोटा बदलून. स्वच्छतेचा मुद्दा अधिक तापत चाललेला आहे. आपण या सगळ्यांच्या ज्या 3 पक्षांचं असं म्हणणं आहे, आपण त्याचं उत्तर बीजेपीकडनं घेऊया. त्याचं उत्तर तुमच्याकडनं घ्यायचंय की का स्वच्छतागृह बांधली जात नाही, नगरसेवकांकडे का पाठपुरावा करण्याची गरज निर्माण होते, का तुमचं एक आद्य कर्तव्य म्हणून त्याच्याकडे बघितलं जात नाही, का असं होतं? मॅडम, असं आहे की आमदार विनोद तावडे यांच्या विकास निधीतून 2 शौचालय पास झाली होती. सेक्टर क्रमांक 7 मध्ये आंबेडकर नगर वसाहत आहे, त्या वसाहतीमध्ये 8 बैठकांचं शौचालय मंजूर झालं, परंतु त्याच शिवसेने आणि मनसेच्या कार्यकर्त्याने तिकडे गदारोळ करून आपला ध्वज लावला. शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी तिकडे गदारोळ केला आणि त्याच्यामुळे ते शौचालय झालं नाही. तुमचा दुसरा एक मुद्दा सांगतो, आज या संपूर्ण बोरिवलीमध्ये जो स्वच्छ भारत अभियान आहे तो आम्ही गेले 20 वर्षापासून राबवतोय. एक उदाहरण देतो त्याचं पोईसरचं जे नेताजी सुभाषचंद्र जो गार्डन आहे ते अतिशय खराब अवस्थेमध्ये होतं. गोपाळ शेट्टीने तिकडे गार्डन बनवलं आणि स्वर्ग निर्माण केला. आपण पाहतोय की स्वच्छ भारत मिशन या मुद्द्यावरनं बीजेपीनं आपला मित्रपक्ष शिवसेनेवर पण हल्लाबोल केले. शिवसेना खरं तर मदत करत नाहीये असा आरोप होतोय. ही चर्चा अशीच चालू राहील, पण वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. पुन्हा एकदा मुंबई पुण्याच्या या स्पेशल शो मध्ये आपलं स्वागत आहे. रहिवासी आहेत आपल्या बरोबर, इथल्या रहिवाशांकडे जाणून घेऊया की जे काही नगरसेवक सांगतात आणि ही कामं केली, आम्ही ती कामं केली, प्रत्यक्षात तुम्हाला एक नागरिक म्हणून बघायला मिळतात का? मॅडम, मला आहे ना, हे जे दावे आणि प्रतिदावे केलेले आहेत त्याच्याशी सगळ्यांनी कचरा याच्यावर सांगितलं, पण कोणीही आरोग्यावरती बोलायला तयार नाही, जो आज आमचा मूलभूत अधिकार आहे. आणि आमचं नशीब असं आहे की मी गोराईचा रहिवासी, आमच्याकडे 2 वॉर्ड असून 3 नगरसेवक आहेत, पण आरोग्यावरती कुठलाही त्यांनी
कामं केलेली नाहीत. आमचं 1 नंबर गोराई 1 नंबर मध्ये महानगरपालिकेचा दवाखाना आहे, त्याला अजून काही पूर्ण म्हणजे त्याचं चांगलं तुम्हाला काय एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्या काय समस्या आहेत? मी जवळजवळ 40 वर्ष इकडची स्थानिक नागरिक आहे. जवळजवळ आमच्या इथे 20 वर्ष शिवसेनेचं राज्य होतं, पण हा बालेकिल्ला शिवानंद शेट्टी यांनी मोडला. का मोडला? कारण त्यांचं कार्य इतकं चांगलं होतं आणि आता 5 वर्षात त्यांनी इतकं कार्य केलेलं आहे की समजा ते उभे राहिले की त्यांनाच आम्ही निवडून देऊ, इतकं ठामपणे आम्ही सांगतोय. आपण पाहतोय की लोकांच्या समस्यांचा पाडा हा थांबतच नाहीये, पण तुम्ही सामान्य नागरिक म्हणून तुमच्या काय समस्या सांगू शकता? हॅलो बोला. सर्वांनी जरा शांतता राखा. नाही काका, पटकन तुमचा मुद्दा मांडा, आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण या ठिकाणी जमलेले आहोत, हे बोरिवलीचे नागरिक म्हणून आहोत आणि हे पक्ष हे प्रत्येकाच्या मनात कोणीतरी असतोच, कोणी निपक्ष नाही, प्रत्येक आलेला पक्षाचाच आहे. मी नागरिक म्हणून तुम्हाला सांगतो की बोरिवलीची जनता ही अत्यंत सुज्ञ आहे. कारण मी ज्या वेळेला बोरिवलीला राहायला आलो त्यावेळेला 2.25 लाख लोक वस्ती होती. पण आता लोकसंख्या वाढी बरोबर तुम्हाला समस्या काय जाणवते? लोकसंख्या वाढी बरोबर आज रहदारीची जी समस्या आहे ती प्रचंड आहे. ट्रॅफिक प्रोन एरिया असा स्टेशनचा परिसर मानला जातो. फेरीवाले सातत्याने बसले असतात दोन्ही बाजूला, त्यांना उठवण्याचं काम केलं जात नाहीये, असं का? त्याचं कारण असं आहे की हे नगरसेवक जे आहेत आणि जे सत्तेवरती बसले आहेत त्यांचं पूर्ण मिलीजुली सरकार आहे त्या फेरीवाल्यांबरोबर आहे. नगरसेवक आपल्याबरोबर 3 नगरसेवक आहेत. आपल्याबरोबर शिवानंद शेट्टी, त्यांच्याकडे जाणून घेऊया. समस्या आहे ती फेरीवाल्यांची, का त्यांना उचलून बाजूला केलं जात नाही, का त्यांना सातत्यानं अभय दिलं जातं? नाही, कारण की फेरीवाल्याला आम्ही वारंवार कंप्लेंट केलं तर त्यांच्यावर कारवाई होत आहे. कारण की ते अधिकारी भ्रष्ट असतात, ते अधिकाऱ्यांना पैसे टाइमवर पोहोचतो, सर्व यांना पैसे पोहोचतो म्हणजे तुमचा काही हात नाही त्याच्यात? नाही, आमचं काही हात नसतो. फेरीवाल्यांना रस्त्यावरून का म्हणजे उठवत नाही, तिकडनं बाजूला करू शकत नाही? असं आहे, फेरीवाल्यांना मुंबई महानगरपालिकेने रस्त्यावर उठवायला पाहिजे. जरा ऐकून घ्या, फेरीवाल्यांना रस्त्यावर उठवायला पाहिजे. यासाठी सगळे झाडू नगरसेवक हे वॉर्ड ऑफिसरला वार्ड क्रमांक 9 मध्ये गोराईमध्ये यांच्याच पदाधिकाऱ्यांचे सगळ्यांचे शिववडापाव, शिवाजी महाराजांचं नाव खराब करून त्या लोकांनी शिववडापासून स्टॉल भाड्याने दिलेले आहेत परप्रांतीयांना, त्यांच्याच पहिले स्टॉल उचला. 25,000 हे अगदी बरोबर बोलतायत की शिवसेनेने शिववडापाव म्हणून जे स्टॉल निर्माण केलेले आहेत पण ते सगळे भाड्याने दिलेले गेलेले आहेत, एकही ओनर तिथे दिसत नाहीये. अगदी या सगळ्या समस्या ज्या आहेत ना, हे जे सेनेमध्ये हे सत्तेत कोण आहे? सेनावाले. अनलिगली बांधकामाला या लोकांचा पूर्ण सपोर्ट आहे. अनलिगली बांधकामाला पाठपुरावा करायचा, तिथे आपल्या मतदानाचा गट्टा जमा करायचा, त्याच्यामुळे वाढती लोकसंख्या, झोपडपट्टी, त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न झालेले आहेत. आणि हे सगळे आपल्या मतदानाचा गट्टा जमा करतायत. 25 वर्षापूर्वी मुंबईची जी लोकसंख्या होती, आताची जी लोकसंख्या आहे त्याचं फार वाढ झालेली आहे. ही सगळं 25 वर्षापासून हे लोक सत्तेत आहे, यांना वाहतुकीची काय कोणाकडे नाही. ऑफिशियल दिलेत, आम्ही जाहीर करून दिलेत, असे लपून छपून नाही लावलेत. आम्ही बोर्ड लावलेले आहेत, शिव वडापाव म्हणून हा शिवसेनेची गाडी आहे. ऐका, ही गाडी, हा वडापावचा स्टॉल आहे तो शिवसेनेचा आहे आणि जाहीरपणे देतो आम्ही. असे छुपे काम नाही करत. बोलायचं आहे त्यांना पक्षीय राजकारणामध्ये या लोकांचं म्हणणं आहे की विकासाच्या कामासाठी या लोकांना सहकार्य करत नाही, पण यांना माहिती आहे विकासाची कामं सहकार्य करत नाही, पण राहिले का सत्तेमध्ये? इलेक्शन झालं की परत हात मिळवली. मॅडम, एक मिनिट सांगतो, ह्यांना आतापर्यंत निवडणूक काय निवडून लोक ह्यांना काय झिडकारतात? आतापर्यंत बघितलं तर राष्ट्रवादीचं काय त्याचं ठाव ठिकाणं नाही.
एक नगरसेवक आहे तो पण बदलत असतो. त्यांना काय निवड यांची विश्वासार्हता काय? हप्ते घेऊन सगळ्यांना बसवणार, सगळं घर काम करणार. अरे तू काय म्हणतो? अरे रिक्षामध्ये भ्रष्टाचार करणार, रिक्षाच्या युनियन मध्ये भ्रष्टाचार करणार. कुठं भ्रष्टाचार नाही, सगळं ब्लॅकमेल करून एवढे आरोप केले.